ड्रेसेस. हे बघ ना किती छान दिसायला लागलेत. माझ्या मलाच कौतुक वाटायला लागले. आता मी फोटो काढून घेते. तर हे तुम्हाला का साड्या दिल्या होत्या तिने, त्याचे ड्रेसेस शिवले. एक सेट तिला मी दिला तेव्हा, नंतर मी शिवल्यानंतर आता. आणि हा आपल्या पूर्ण जेव्हा वर्कवाल्या साड्या असतात त्याला बॉर्डर असते. नाही जमत, माहितच नाही तिला, बाहेर पडतच नाही ते आणि खूप लांब पडतं. 3.5 तास कधी येतं. साड्या तुम्ही नवीन ड्रेस घ्यायला गेलं तर ह्याच क्वालिटी, कदाचित स्वस्त मागे असेल पण आपल्याकडे असलेले ते दिवसापासून म्हणत होती की मला शिकायचंय. मी माझी बरोबरी करा असं मी कधीच म्हणत नाही, पण जी मेहनत करा, एकाच दिवसात मला 3.5 तास, परत जायला 7 तासाचा माझा प्रवास आहे. व्हिडिओला सुरुवात करते. सोनालीकडे आले नऊवारी शिकवायला आणि तिथं विद्याच्या तुम्ही पाहिलं साड्या दिल्या होत्या तिने, त्याचे ड्रेसेस शिवले. एक सेट तिला मी दिला तेव्हा, नंतर मी शिवल्यानंतर आता आल्यानंतर तिला किती वेळ मिळेल माहिती नाही. ही साडी दिली होती. ही साडी एका बाजूने वर्क होती, म्हणजे अरे लयच आवाज आला. किती वेळ येईल ग तेव्हा, कारण ती जॉबला असते. मागे पुढे होत होतं. तर परवा मी तिला फोन केला. तिचं इथंच आहे. कुठे आहे का ते हॉस्पिटल? इथंच आहे, एमजीएम हॉस्पिटल, एमजीएम कोळंबोलीमध्ये. तर तिला म्हणले मी घेऊन येते, तू ये. बाहेर इकडं थोडासा आवाज येतो. काय आलंय विकायला? आईस्क्रीम वगैरे, पण खाऊ घालत नाही ही आईस्क्रीम, ते काही घेत नाही आमच्यासाठी. तर बोलते दारावरच आहे. तर मी तिचे ड्रेसेस तुम्हाला दाखवते. ती आता ते कंटिन्यू वाजत आहे. थांबा, जाऊ द्या, बॅकग्राऊंडला आवाज आहे म्हणून तुम्ही समजून घ्या, कारण मी हे अगर शूटिंग नाही केलं तर राहून जाईल. एक साडी होती वर्कवाली. ही साडी तुम्हाला मी दाखवली पण खूप आधी, मला वाटतं गणपतीच्या वेळेस की दिवाळीच्या वेळेस दाखवलेली आहे. तर हा सगळ्यात आधी एक मी तुम्हाला दाखवते. एका साडीतून 2 शिवलेत. तर आल्यानंतर सोनालीने चेक केलं. कसे वाटले का ड्रेसेस? सुंदर. हा अमरेला नाहीये, ये लाईन आहे. हा ये लाईन आहे, डम्मी नाहीये. आता ती आल्यानंतर तिला तर मी रिक्वेस्ट करते, पण मी तुम्हाला दाखवते आहे. आणि हा आपल्या पूर्ण जेव्हा वर्कवाल्या साड्या असतात त्याला बॉर्डर असते. अर्धा प्लेन येतो भाग, म्हणजे पदर बघ तू भरलेला येतो, पदराच्या बाजूला थोडं येतं, मग अर्धा हाफ येते बघ मिऱ्यामध्ये. तर हा मिऱ्यामधला असा घेतला होता. सोनाली बोलते कसं वाटते पाहिल्यानंतर? सुंदर वाटतं. आणि हा स्लीव असतं, इथपर्यंत घेतलाय, म्हणजे मला वाटतं हाताच्या पूर्ण ह्याच्यात. आणि समोरून वी गळा आहे ह्याचा थोडासा, आणि मागून राऊंड आहे. तर अशा पद्धतीने हा एक शिवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये हा जो आहे, हा तुम्ही काय बोलता ह्याला, काय बोलता तुम्ही? बटरस्केप. हा, मी ह्याला लिजी बिजी बोलते. तर सोनाली कटिंग करत आहे खाली, आणि मी तिला असंच बिना फॅनचं हे केलंय. हे तुम्ही पाहू शकता क्वालिटी ह्याचं. तर ह्याच्यामुळं हा असाच पातळ आहे कपडा, त्यामुळं हा वापरायचा, म्हणजे त्याला एक तो फिनिशिंग येतो आणि ते दिसायला छान दिसतंय. असं इथं पाहिल्यानंतर मला वाटतं तुला येईल, हा तुझ्याच मापाचा आहे असं वाटतं, म्हणजे सोनालीच्याच मापाचा आहे. तर कसं असतं, ह्याला जो अस्तर तुम्ही कॉटनचा वापरला तर प्रॉब्लेम काहीच होणार नाही, पण तो कमी झाला. तुम्ही काय बोलता याला? बटरस्केप बोलतात सगळेजण, मी याला लिजीबीजी बोलते. बघ ना कसा आहे कपडा, क्वालिटी खूप छान आहे आणि जाड येते, म्हणजे हा पातळ आहे ना, मग ते पातळ असलं तर ते दिसणार नाही तसं. तर अशा पद्धतीचा, एक मिनिट, ते पहा, हा असा ड्रेस आहे. तुम्ही शॉप मध्ये गेल्यानंतर येतं लक्षात, हो असे ड्रेसेस असतात. आणि हा इथूनच वर्क आहे, म्हणजे पूर्ण वरून प्लेन आहे, मागून प्लेन आहे, हात प्लेन आहे आणि खाली असा वर्क आहे. तर खूप सुंदर दिसतो हा असं पाहिल्यानंतर. आता डमी नाहीये, मी आमच्या डमीला सोडून हे केलेले. ती आल्यानंतर मी तिला रिक्वेस्ट करणार आहे, पण तिला वेळ मिळाला पाहिजे म्हणजे दाखवून घेते. हा एक झाला. त्याच्यानंतर एक दुसरा शिवलाय जो फुल अम्ब्रेला आहे. तू कटिंग कर. हो, पण ते किती उंची आहे त्याची? उंची किती घेतलं होतं? 36 घेतली होती. कमी केली होती ना ते नंतर? नाही 36 मी कापली होती बघा, त्याच्यातून 2 का 3 इंच कापलं. ते वेगळं झालं. 36 तिची सांगितली, आपण 38 घेतलं होतं. तिला मी नऊवारी शिकवते ते सांगत आहे. 36 आणि 5 41 वरती माप टाक. खालून, इथून खालून घे, अजून खालून घे. नाही तो कट करायचा, तो राऊंडच येतो. घे खालून. हा 41 ला माप कर, म्हणजे मेरा. हा तिथं कर, चॉक घे. सोनालीला ना असा कंटाळा यायला लागले, पण मी तिच्या मागे अशी लागली तर मला ती दिले तर तिच्याकडून आता काय, चॉक घे, ती लाईन मार आणि आकार घे.
यायला पाहिजे, जे पैसे दिले ते वसूल व्हायला पाहिजे. आधीच सांगितलं होतं मी तिला. मला आता बोलते तुम्ही ऑनलाईन सांगा. ऑनलाईन सांगून सांगून मी थकले, म्हणून तर आले मी. माझ्या या साईडला दुसरे कामं होते, तर तिला म्हणले मी शिकवते. ती माझ्याकडे ये म्हणल्यावर तिला ट्रेनचा प्रवास नाही जमत, माहीतच नाही तिला, बाहेर पडतच नाही ते, आणि खूप लांब पडतं. 3.5 तास. कधी येईन ना. हा, तर हा इकडचा असा गोलाकार देतो, तिकडचा खालून खालून इथून दे. हा असा दे. हा असा इथून ह्याला यायला पाहिजे. हे असं येतं, इथून येतो, इथून येतो. घे. हा घे आता का सरळ घे. हा इथे 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 इकडे इथे तो तसाच. हा आला. हा आणि इकडं इथपर्यंत असं. तर हे असं शिकवते. सोनालीने परमिशन दिलं, तिच्या घरी काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी ते व्हिडिओमध्ये शूट घेते तिचं. नाहीतर बाकी ज्या क्लासेस करतात त्यांना अगर परमिशन नसेल तर मी घेत नाही. लातूरला गेल्यानंतर ही मी घेतले नव्हते. त्यानंतर मी सोलापूरला क्लास घेतले, तिथलं नाही. मला वाटतं पुण्याला घेतलं, तिथलं नाही. पर्सनली तिघी चौघी मिळून शिकतात. तर तेव्हा त्यांनी अगर मला सांगितलं की त्या अलाउड नाहीये तर मी तो सोडून देते. कारण आपण कुठेही जबरदस्ती करू शकत नाही. हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला मी दुसरं दाखवते. काय यायचं नसतं सोशल मीडियावरती सोनाली, तुला सांग काय वाटतं, रिझन सांग. बघा ना आपण, हा बरोबर आहे. फॅमिलीचा प्रॉब्लेम असतो ना, म्हणजे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम, ते तिकडून घे. आणि इथं तुला अजून वाटलं तर थोडस गोलाकार देऊ शकते, पण गरज नाही पडत. काय झालं तुझं? तो नाहीच आहे, दिसत नाहीयेस. इथून हे बघ एवढाच दिसतोय. हा तुझं नाही दिसत, ती कॅमेरात नाही नाही. आणि दुसरा आहे पार्ट दाखवते मी तुम्हाला. हा पूर्ण भरलेला जो पदराच्या बाजूचा, ह्याचा काठ होतो तो काठ. आणि मी हवं तर खाली लिंक देऊन देते जेव्हा मी केले होते. आणि हा खाली अंब्रेला थोडासा दे, जास्त देऊ नको. असं वाटते मला. इथून नाही, इथून 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 हा असा अजून वर इथून 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 एवढाच दे. घे तिथून. हा आता ते दोन्ही वेगळे कर, सरळ कर. तर हा तुम्हाला दाखवते. म्हणजे हा वरचा प्लेन आला, हा भरगत चालला, खाली पण भरलेला आहे, पूर्ण भरलेला. आंब्रेला फुल घेर आहे आणि दोन्ही बाजूनीही हा पूर्ण भरलेला आहे. आणि ह्याला बिडिंग केलंय खाली. आणि आत ह्याला पण लिजी बिजी आहे. तर अशा पद्धतीने एका साडीतून 2 मी ऍडजस्ट करून ड्रेसेस बनवले. तर आता ती आल्यानंतर तिचा रिप्लाय बघूया, कारण आधीच शिवले. हे हा बघ ना कसा दिसतोय. हा सुंदर वाटतो. हा पण तो हा पूर्ण भरलेला आहे ना, त्यामुळे हा खूप सुंदर वाटतं. ती म्हणते ते पण बरोबर आहे. आता दिसतेस, हे इकडं बघ किती दिसतेस. आलं लक्षात. हा आणि एकाच कटिंग मध्ये एका दिवसात ताई सोबत अर्धा दिवस काम करताना ती थकली, कारण शरीराला सवय नाही. आलं लक्षात. तुम्ही कसं शिवताय, कसं काम करता. तर असं आता मी एवढं 3 तासाचा प्रवास करून आले, आता इथं आले, तुला वाटतं मी थकले म्हणून? हा काय केलं तू थकायला, सांग बरं. मी अशी अख्ख्या दिवसभर काम नाही करत हो. मी फक्त संध्याकाळच्या दुकानात जाते थोडीफार, बस. आता ते घडी करू नको, त्याच्या प्लेटा घाल. प्लेटा घालू? हा, कारण डायरेक्ट शिवायलाच घ्यायचंय. तुला राजलक्ष्मीच्या प्लेटा दाखवते. काय असतं, तुमच्या शरीराला किती सवय असते ना ते महत्वाचं असतं. तुमच्या शरीराला जर सवय नसेल ना तर तुम्ही काम करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या शरीराला सवय करा. कारण मी जिथं वाढले माझ्या आजी सोबत, माझ्या आजोबा सोबत, असं म्हणजे बापरे, ते इतके कंटिन्यू काम करायचे ना, मी त्यांच्या पुढे काहीच नाही वाटत. आणि माझ्या एक शेजारी होत्या पंडाले मॅडम म्हणून, त्यांना बघितलं की मला लाज वाटायचं. त्या एवढं काम करायच्या. तिकडून नाही, तिकडून कर प्लेटा. हा, आपल्या समोरून यायला पाहिजे प्लेटा कधी पण. हा असं. तर असं असतं. तर ज्याच्या स्वतःच एक शरीराची कॅपॅसिटी असते त्यानुसारच काम करतात. थकायचं नाही, पण थोडं थोडं करत जायचं, म्हणजे तुम्हाला सवय होते. दिवसाला मी 5 साड्या शिवते, तुम्ही 2 तरी शिवा, 1 तरी शिवा सुरुवातीला, तर ते जमत जाईल. तर तुम्हाला ह्या दोन्ही ड्रेसेस कसे वाटले ते नक्की सांगा. तुम्हाला माझ्याकडे शिवायचं असेल तर तुम्ही मला कोरिअर करू शकता. पण हिने कोरिअर केलं आणि खूपच, म्हणजे ती खूप बिझी आहे ग. मेडिकल मध्ये कसं असतं माहिती आहे ना, त्यामुळे तिला जमत नव्हतं. म्हणले मी आता येते तर प्रत्यक्षात भेटणं पण होईल. हे पण हा ड्रेस मला खूप आवडायला लागलाय ग. मला पण आवडला. हा, खरंच खूप छान दिसतोय ना. खरंच खूप सुंदर झालाय, खूप सुंदर झालाय.
ह्या ज्या तुमच्या कपाटात न वापरणाऱ्या साड्या, त्या साड्यातले शिवलेले ड्रेसेस आहेत, पैसे वसूल आहे याचं. तुला काय वाटतं सोनाली? हो. असे शिवून घेतले तर रेडीमेड कितीला बसतात का ह्या अंदाजे? 1500-1000 रुपये पडतं ना. मग आपली जुनी साडी घेऊन आपण शिवून घेतलं आणि हे बघ ना कापड किती चांगलं मग. साड्या तुम्ही नवीन ड्रेस घ्यायला गेलं तर ह्याच क्वालिटी, कदाचित स्वस्तही मागे असेल, पण आपल्याकडे असलेले ते आपल्या कपाटात एवढं ओझं करण्यापेक्षा ह्याचं पॅटर्न, तिने कुठलेही असे पॅटर्न सांगितले नव्हते. दोन्हीही खूप वेगळे झालेत आणि छान झालेत. अजून एक हँगर आहे का? असं देखील म्हणजे दोन्ही दाखवते. खूप छान झाले. ते हँगर आणेपर्यंत मी बंद करते. सोनालीला माझ्यासारखं काम करायचं, मला सारखं विचारते. मी थोडं तरी करेन ना तुमच्या एवढे, म्हणजे करशील तो, असं नाही की बिलकुलच होणार नाही, पण थोडं प्रयत्न करावा लागेल. आणि स्वतःसाठी पण शिवलीस ना. नाही, शरीर साथ देतो. नाही देतं असं वाटतं आपणाला, आपण तसं विचार नाही करायचा. ह्या बघा, हे मस्त दोन्ही ड्रेसेस, हे बघ ना किती छान दिसायला लागलेत. माझ्या मलाच कौतुक वाटायला लागले. आता मी फोटो काढून घेते, तर हे तुम्हाला कसं आलं ते सांगा. सोनाली तू सांग आता, कारण मी एकटीच असते नेहमी. ये इकडं बाजूला जरा, माझे व्हिडिओ बघते असं सांगते. तिला उठ बस करायला पण कंटाळा लागले. कसे वाटतात? नाही कसे हे तर, हे माझ्या व्हिडिओ मध्ये ड्रेसेस तुला कसे वाटतात? ते आल्यावरच बोलली किती शिवता, किती वेगवेगळे पॅटर्न, असं बघू वाटतंय व्हिडिओ. हा कशामुळे? कारण मी सारखी बघतच असते ना. मी जेव्हा पण मोबाईल माझा बंद होतो, तुमच्याच व्हिडिओवर बंद होतो. काय हे पॅटर्न जास्त आवडतात की तुला वाटतं की एवढ्यातून हे ऍडजस्ट कसं करतात की डिझाईन काय आवडतं मेन म्हणजे त्याच्यातलं? सर्वच आवडतं, तुम्ही जे करता ते. हे सगळंच आवडतं, मेन ताईच आवडते मला. ऍक्च्युली खूप दिवसापासून म्हणत होती की मला शिकायचंय. मी माझी बरोबरी करा असं मी कधीच म्हणत नाही, पण जी मेहनत कर ते करा. असं असतील ना, मी माझा वेळ तुम्हाला नक्की देईन. तिला बिलकुल विश्वास नव्हता मी येऊन शिकवेन, कारण तिलाही माहितीये मी सुरुवातीला स्पष्ट बोलले 5 जण असतील तरच मी येईन, नाहीतर नाही. शेवटी म्हणले दोघी तिघी, आणि नाही बिझी असते, वेळेचं हे असतं. आता तुम्ही विचार करा, एकाच दिवसात मला 3.5 तास, परत जायला 7 तासाचा माझा प्रवास आहे. बाकी मध्ये तेवढं व्हायला पाहिजे. आणि मी जे मेहनत करते, माझ्यासोबत ज्या कोण आहे त्यांना कटिंग करून देते. मी आले तर 10 जणांचं काम राहतं. आता मी काल सगळं कटिंग करून आले, पण मला तिची जी तळमळ होती ना, म्हणजे नाही बाबा ती शिकली ना बस आहे. तिला एक तरी ती दुसऱ्यांच्या साड्या शिवते, तिला जो विश्वास कमी आहे ना तो मला हे करायचा होता. मी ऑनलाईन हे केल्यानंतर ती बऱ्यापैकी शिवते. आता मी जे काही तिच्या साड्या पाहिल्या असं नाही की बिलकुल नाही, ती 50% चांगलं शिवते. फिनिशिंगचा थोडासा प्रॉब्लेम असला तर जो तिला भीती आहे ना तो तिचा 100%, तो मला घालवायचा होता. आता पुढल्या वेळेस येईल ना, तिला काष्टा साडी शिकायचंय, तेव्हा त्याच्यात आणि आताच्या मध्ये फरक पडेल. त्या प्लेटा घालून घेऊ दे, कारण आमचं घड्याळ पुढे वाजतं आणि आता येईल ती, तर तिला आल्यानंतर हे साड्यावर ड्रेसेस बघू कसे वाटतात. तर ह्या ड्रेसेसचा व्हिडिओ मी इथं आता संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थोडं विश्वासाने तुम्ही कामं करा तर नक्की यश आहे. फक्त असं कंटाळा नाही करायचा. किती दिवसाला किती शिवू शकतेस तू? मी दिवसाला 1 साडी शिवेन मुश्किल. हा ठीक आहे, एक तरी शिव, तरी ते भरपूर आहे.